घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच नवीन शासन निर्णय जारी करून तब्बल 39,86,00,000 जास्त निधी मंजूर केला आहे. हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि किती घरकुलांना याचा फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपल्या टेक संवाद चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण ग्रामीण विकास विभागाने 12 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. हा जी आर 15 प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त राज्य हिस्सा निधी वितरणासंदर्भात आहे. शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण आणि विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 39,86,73,800 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात राज्य हिस्स्यातून अतिरिक्त 50,000 वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील 1,61,373 मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर निधी कसा वितरित होणार आहे? जी.आर मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा निधी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण यांच्या माध्यमातून वितरित केला जाणार असून लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असेल. तसेच लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा झाल्याचा अहवाल शासनाला नियमितपणे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे या जी.आर मधील घरकुल मंजुरीबाबत नाही, तर आधीच मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त राज्य हिस्सा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबत आहे. म्हणून जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर लाभार्थी असाल, तर विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तरी साठी अत्यंत महत्वाचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी 39,86 कोटी निधी मंजूर केला आहे. तुमच्या जिल्ह्यात किती गावात या निधीबाबत काही अपडेट मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शासन निर्णयांच्या अपडेट्ससाठी टेक संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.